UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। तरुणांना संधी द्यायची होती, मग मला विधानसभेची उमेदवारी का दिली? 67 वर्षाच्या व्यक्तीला तरुण म्हणायचं का? नाराज भुजबळांचा अजित पवारांना थेट सवाल। बिनकामाचे मंत्री मंत्रिमंडळात आणि कामाचा नेता मात्र बाहेर। ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची सरकारवर टीका, तर भुजबळांसाठी रस्त्यावरची लढाई लढण्याचाही निर्धार। सरकार येऊन सरकारमध्ये नसणं हा मोठा अपमान। माणिकराव शिंदेंचा भुजबळांवर नाव न घेता निशाणा, तर अजितदादा भुजबळांना नक्कीच संधी देतील, हिरामण खोसकरांना विश्वास। नाशिकमध्ये माणिकराव कोकाटेंच्या बॅनरवरून छगन भुजबळांचा फोटो गायब, तर बॅनरवर फोटो नसला म्हणून काय झालं? लाखो गरिबांच्या हृदयात माझा फोटो, भुजबळांचं उत्तर। खाते वाटपानंतर आता पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये चढाओढ, तर रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी अदिती तटकरे आणि गोगावलेंमध्ये वाद। छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच, शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा दावा कायम, तर भाजपचे अतुल सावे सुद्धा मैदानात। पालकमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे आता लक्ष। बीडच्या पालकमंत्रीपदावरून सुद्धा मुंडे बंधू भगिनींमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता। पंकजा मुंडेंकडे पर्यावरण खातं, तर धनंजय मुंडे हे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची धुरा सांभाळणार। पालकमंत्रीपदाबद्दल कोणताही वाद होणार नाही याची काळजी घेऊ, बावनकुळेंची प्रतिक्रिया, तर महायुतीतील तिन्ही वरिष्ठ नेते या संदर्भात निर्णय घेतील, मुश्रीफांचं विधान। कौटुंबिक कार्यक्रमामध्ये ठाकरे बंधू एकत्र, राज ठाकरेंच्या भाच्याच्या लग्नामध्ये उद्धव ठाकरे सहपरिवार उपस्थित, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमध्ये यावेळी कौटुंबिक संवाद। ठाकरे बंधू राजकारणात पुन्हा एकत्र येणं शक्य नाही। राज ठाकरेंनी अनेकदा टाळी देण्याचा प्रयत्न केला, पण उद्धव ठाकरेंनी मात्र हात मागे घेतला, मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड कुणी असो, पण सोडणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा। कल्याणमध्ये पुन्हा परप्रांतीयांचा दादागिरीचा प्रकार समोर, तर 9 वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे केल्यानं जाब विचारणाऱ्याला मारहाण केल्याची माहिती। कल्याणमध्ये भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते हेमंत परांजपेंवर जीवघेणा हल्ला, 2 अज्ञातांकडून लाथाबुक्क्यांचा दगडानं मारहाण, हल्ल्यामध्ये जखमी परांजपेंवर उपचार सुरू। शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन, दिल्लीतील 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं पवारांकडून निमंत्रण, तर बीड आणि परभणीतील प्रकरणामध्ये लक्ष घालण्याची सुद्धा विनंती। राहुल गांधी सोमवारी परभणी दौऱ्यावर, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार, सोमनाथ यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये झाला होता मृत्यू। राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर कॅगचे ताशेरे, केवळ 4.91% निधी खर्च केल्याचं कॅगच्या अहवालातून समोर, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा ठपका। राज्यामध्ये महायुतीचं संवेदनहीन सरकार सत्तेत, कॅगच्या अहवालावरून पटोलेंची टीका, तर कॅगच्या रिपोर्टवर माहिती घेऊन बोलणार, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींना कुवेतचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर पुरस्कारानं गौरव, मोदी 2 दिवसाच्या कुवेत दौऱ्यावर। अभिनेता अल्लू अर्जुनच्या तेलंगणातील घरावर दगडफेक, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचाही आरोप, पोलिसांकडून काही जणांना अटक। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।